कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबर काय रे काय? साहेब त्या बाजूला पण काहीच सापडलं नाही. सोनमुळांना बोलव, निघू आपण. ठीक आहे साहेब. तुझी आई म्हणजे कलेक्टर मॅडम गेल्या 4-5 दिवसापासून बेपत्ता आहे. तुला काय वाटतं त्या सापडतील? तो अपघात भीषण होता आणि तरी म्हणतोस तुझी आई जिवंत आहे. बाबा सोनमुळे चला. अमोल शांत हो बाळा, घाबरू नको, आम्ही आहे ना. बघ पाणी पी थोडस, म्हणजे बरं वाटेल. घे सावकाश. छोटे सरकार, हे बघा काहीच नाही झालेलं आहे, तुम्ही शांत व्हा प्लीज. मोना, एकतर या सगळ्यामध्ये अमोलची मनस्थिती कशी शांत राहील हे बघतोय आपण. आणि हे लोक अशी कशी वागले असतील ग? दुसरं कोण सापडलं नाही वाटतं यांना असले प्रश्न विचारायला. मला तर आश्चर्याचा धक्काच होता हो. असं सरळ येऊन कोणी लहान मुलाला प्रश्न विचारतं का? अमोल, मोठे बाबा, ते लोक जे बोलत होते ते खरं आहे का? अमोल बाळा, अरे ते बातमी काढायला आले होते म्हणून तुला काहीतरी प्रश्न विचारत होते. ते असं काही नाहीये. मोठे बाबा, माझी माई येईन ना नक्की? बाळा, तुझी माँ नक्की येणार आणि तुझे बाबाच तिला घेऊन येणार. तू विश्वास ठेव ना आमच्यावर. त्या लोकांवर नको विश्वास ठेव अजिबात. रुपाली ताई, आपण छोटे सरकारांना त्यांच्या गोळ्या द्यायच्यात का? म्हणजे मला असं वाटतं की त्यांना थोडं बरं वाटेल. हा, डॉक्टरांनी दिल्या होत्या त्याला पॅनिक अटॅकवरच्या गोळ्या. रुपाली, मोनिका, असं करा, तुम्ही अमोलला घेऊन जा, गोळी द्या आणि थोडं खायला देऊन झोपवा. चल बाळा. अशी माणसं आहे ती सर. गळ्यात आयडी कार्ड पडलं ना पत्रकाराचं, कोणाच्या पण घरात विना परवानगी घुसायला मोकळे. मग घुसखोर यांच्यात फरक काय? अरे दीपक, स्वतःचं पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या जीवाची पण पर्वा करत नाही. सर, मला वाटतं आपण बापूंना आणि विनू बाबांना बोलवलं पाहिजे. मी बोलवून आणतो त्यांना. हा, आण. अर्जुनला फोन करून सांगाव का? नाही, नकोच. अशा गोष्टी त्याच्या कानावर न गेलेल्याच बऱ्या. दिप्या, मी काय म्हणतो, कोण होती ती लोक आणि त्यांनी असं का केलं कळायला नको का आपल्याला? त्यांना काय होणार आहे विनू बाबा? अहो बापू पत्रकार आहेत ते. त्यांच्या पुढे आपलं काय चालणार आहे का? त्यांना अजून काय करायला गेलो असतो ना तर त्यांनी आपलीच बदनामी केली असती. दिप्या, दादा, अमोल कुठे? कदम आहे भाऊजी, आहे तो वरती आहे. झोपवलं त्याला आत्ताच गोळी देऊन. त्यांनी काय खाल्लंय का? हो, म्हणजे नाहीच म्हणत होता खायला, पण थोडं खायला घातलं आणि गोळी घेऊन झोपला. आता मोना थांबली त्याच्यापाशी. अर्जुन, अरे पण ही लोक अशी कशी काय घरात शिरली? कशी घुसली, का घुसली ते आता तेच सांगतील. पण नायकिकाच्या नोकऱ्या घालवल्या ना, तर नावाचा इन्स्पेक्टर अर्जुन नाही. थांब अर्जुन. नाही म्हणजे त्यांनी चुकी केली आहे, मान्य आहे. पण अमोलच्या प्रश्नांना आपण किती दिवस टाळत राहणार आहे ना? याचा बी विचार करायला पाहिजे का नको? अर्जुन, बरोबर आहे विनायकरावांचं. अरे ते लोकांनी अमोलला नाही ते सांगितलं. ते पोरग बिथरलं, कावरं बावरं झालं. त्याला काय सुचना, काय करायचं कळना. शेवटी दीप्यानं सांगितलं, कसं बस त्याला खायला घालून झोपवलंय म्हणलं. अमोलला खूप प्रश्न पडायला लागले. तर यावर काहीतरी विचार करायला हवा आपल्याला. विचार काय करणार वहिनी? आप्पे अजून सापडले नाही, विचार काय करणार? मग तसं ठोस काहीतरी अमोलला सांगावं लागेल ना आपल्याला भाऊजी. बापू, अर्जुन, वाईट वाटणं साहजिक आहे, पण अमोलला होणारा त्रास समजून घेऊन त्याला काहीतरी सांगायला हवं. त्याची माँ जिवंत आहे की नाही आपल्यालाच माहित. त्याला काय सांगावं हा मोठा पेच आहे, पण काहीतरी उपाय काढावा लागेल. हा अर्जा, उद्याच्या उद्या काय ते नक्की ठरव बाबा. राजी, तुम्ही अमोलला भेटा, त्याला बरं वाटेल, शांत होईल ते. हा.
झोपलाय का? हो. अमोल बाळा, तुला ह्या वयात हे सगळं सहन करावं लागतंय. मला खरंच माफ कर. आज मी तुला सोडून गेलो आणि त्यामुळेच हे सगळं झालं. माँ प्लीज ये ना तू. हा बोल चिंचुके. अहो साहेब, पोलीस स्टेशनला मोठे साहेब आले होते. त्यांनी उद्याच्या उद्या सगळे रिपोर्ट सबमिट करायचे आदेश दिलेत. काय? अहो साहेब, त्यांचे 3-4 दिवस झाले फोन येत होते, पण आपण टाळाटाळ केली. अचानक ते पोलीस स्टेशनला आले हो. साहेब, मी अपर्णा मॅडमचा रिपोर्ट बनवायला घेतलाय, त्यात काय लिहायचं म्हणून फोन केला होता. साहेब. हा हा हा, मी सांगतो तुला काय लिहायचं ते, कळवतो. हां. काय करू मी? काय सांगून काय नको काय कळाना. आप्पी नाही हे मन मानायलाच तयार नाही. ना आप्पी आहे हे दाखवणार काहीच हाती लागलं नाही. काहीतरी मार्ग दाखव देवा, प्लीज काहीतरी मार्ग दाखव. दाजी, डॉक्टरांना बोलव. या. त्यांनी परत एकदा टेन्शन घेतलंय, जरा चेक करा ना. गोळ्या दिल्या होत्या का त्याला वेळेवर? हा, औषध वेळेवर घेतोय. त्याला काहीही झालेलं नाहीये. त्याची आई आणि आईबद्दल पडलेले प्रश्न, त्यामुळे त्याला मानसिक ताण आलेला आहे. त्यामुळे तो स्टेबल दिसत नाहीये. हा डॉक्टर, पण ह्यावर उपाय काय? हे बघा, अशा पेशंटला त्यांच्या प्रश्नाची जर उत्तर मिळाली तर त्यांचा मनाचा ताण हलका होऊ शकतो. मग आता करायचं काय डॉक्टर? हे बघा, त्याचा मूड आणि वेळ बघून तुम्हाला सांगावं लागेल. अर्जुन सर, तुम्ही ठाम राहा. जे काही कळेल ते तुमच्या पद्धतीने त्याला समजवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.